हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 30 इंच साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग. इथं मी डबल फोल्डचा पेपर घेतलेला आहे आणि इथं बंद बाजूच्या साईडने आपल्याला मापं टाकून घ्यायचे आहेत. डबल फोल्ड पेपर घेतल्याने कसं आपला पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग एकत्रच कट करता येतो आपल्याला, त्यासाठी मी इथं डबल फोल्ड घेतलेला आहे. इथं मी बंद बाजूच्या साईडने गळा रुंदीचं मार्किंग करून घेतलेलं आहे 2.5 इंचावर आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच. आता आपल्याला मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. मुंडा आहे इथं 5.5 इंचाचं घेतलेलं आहे मी, आणि इकडूनही एकदा कन्फर्म करून घेत आहे की 5.5 येते का ते. तर 5.5ला एक मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच मार्जिन असं ॲड करायचं आहे. इथं छातीचा चौथा भाग आहे 7.5 इंच, म्हणजे 30 इंचाची छाती आहे 7.5 प्लस 1.5 इंच म्हणजे 9 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. आणि इथं वरून परत एकदा मी चेक करून घेते की 5.5 येते कुठे येते ते. इथं अशा पद्धतीने मार्किंग करून झालेलं आहे. आता आपल्याला मुंडा ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं मी मुंडा ड्रॉ करून घेतलेला आहे आणि इथे छातीची लाईन पण ड्रॉ करून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला या मुंड्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं मुंडा 5.5 इंचाचा आहे. इथं 2.25 इंचाला आपलं सेंटर येणार आहे, किंवा तुम्ही असं टेप फोल्ड करूनही सेंटर काढू शकता. अशा पद्धतीने मी सेंटरला मार्किंग करून घेतलं. आणि इथं क्रॉसमध्ये आपल्याला पाठीमागच्या आणि पुढच्या मुंड्यासाठी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. 1.25 इंच म्हणजे 1 आणि 2 लाईन, आणि इथं 1.25 इंचावर एक मार्किंग करून घेतलं पुढच्या मुंड्यासाठी, म्हणजे 0.75ला. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला आता पाठीमागचा आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आणि इथं शेप देताना इथं मी 1.25 इंचाचं जे मार्किंग केलं होतं ते पुढच्या मुंड्यासाठी अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे. आणि इथं जे 1.25 इंचाचं मार्किंग केलं होतं त्याच्यातून मी इथं पाठीमागच्या मुंड्यासाठी अशा पद्धतीने इथं शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपलं पाठीमागचा आणि पुढचा मुंडा ड्रॉ करून झालेला आहे. आता आपल्याला पुढच्या गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं पुढचा गळा आहे इथं 5 इंचाचं, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच मार्जिन घेतलं, म्हणजे 5.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, तेवढ्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 5.5 इंचाचं मार्किंग केलं आणि इथं गळा रुंदी 2.5 इंच घेतलं होतं वरती, इथं खालीही 2.5 इंचच घेतलं मी. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायचं आहे. तर ब्लाऊजचं उंची आहे 13 इंच. 13मध्ये 1 इंच मार्जिनसाठी मी घेणार आहे, म्हणजे 14 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं जेवढं काही उंची असेल, ब्लाऊजचं उंची असेल त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन घ्यायचं आहे. 14 इंचाचं मार्किंग मी पुढच्या साईडने एक करून घेत आहे अशाच पद्धतीने. म्हणजे अर्धा इंच आपलं कमरपट्टीमध्ये आणि अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं, त्यासाठी मी तर 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. आणि इथं वरती आपण 9 इंचाला मार्किंग केलं होतं, म्हणजे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, 30 मार्किंग मी खालीही करून घेतलं. आणि आता अशा पद्धतीने आपल्याला हे बॉक्स ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि जे फिटिंगचं लाईन होतं ते, आणि हे अशा पद्धतीने आपल्याला हा चौकोनी बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपल्याला क्रॉस पट्टीसाठी इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं क्रॉस पट्टीसाठी मी गळ्याच्या साईडने मी 3.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. आणि इथं मी फिटिंगच्या साईडने इथं 2.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं. तुम्हाला जेवढं क्रॉसपट्टी पाहिजे असेल तेवढं ते फिटिंगच्या साईडने मार्किंग करून घ्यायचं. आणि इकडं गळ्याच्या साईडने मार्किंग करताना 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं शेप द्यायला आपल्याला थोडं एक्स्ट्रा लागत असतं तिथं, त्यासाठी. इथं मी अशा पद्धतीने 3.5 इंचाचं आणि तिकडं 2.5 इंचाचं हे दोन्ही मार्किंग लक्षात ठेवून मी इथं क्रॉसपट्टीला शेप देऊन घेतलं. आता आपल्याला कटोरीला शेप देण्यासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 4.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलं मी अशा पद्धतीने, म्हणजे फिटिंगच्या साईडने क्रॉसपट्टीवर.
आणि इथं पुढच्या मुंड्यापासून 1-2 इंचावर, 1 2.25 आणि 1 2.5 इंचावर असे 3 मार्किंग करून घेतलं. आणि गळ्याच्या इथून मी वरती 1 इंचावर मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला हे तिन्ही मार्किंग लक्षात ठेवून आपल्याला कटोरीचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथं जे 2 आणि 2.25, 2.5, 3 इंच 3 मार्किंग केलं आहे, त्याच्यातून कुठल्या मार्किंगमधून तुमचा शेप बरोबर येतो त्या मार्किंगमधून तुम्हाला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने माझं 2.25 इंचावर माझं कटोरीचं शेप बरोबर आलेला आहे. त्यासाठी मी तर 2.25 इंचातून कटोरीला शेप देऊन घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने तर पुढचा गळा ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं 30 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथं सगळ्यात पहिल्यांदा खालून इथं क्रॉसपट्टीच्या इथून खालच्या बाजूने उंचीचं जे मार्किंग केलं होतं तिथून मी कट करून घेत आहे. इथं अशा पद्धतीने आणि जे फिटिंगचं लाईन होतं त्या फिटिंगच्या लाईनवरून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि इथं मुंडा कट करताना पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने. तर पाठीमागचा मुंडा मी कट करून घेत आहे अशा पद्धतीने. इथं आपलं पाठीमागचा मुंडा कट करून झालेला आहे. आता आपल्याला हे पेपर असं उघडून घ्यायचं आहे आणि सेंटरमधून आपल्याला कट करून वेगळा करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग असं दोन्ही एकत्र तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही अशाच पद्धतीने डबल फोल्ड पेपर घेऊन कट करायचं, जेणेकरून आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही एकत्र कट होतो. इथं आपला पाठीमागचा भाग रेडी आहे. आता आपल्याला पुढचा भाग त्यामध्ये काय काय चेंजेस करायचं ते बघूया. इथं आपल्याला जो पाठीमागचा मुंडा कट केला होता तिथून आपल्याला पुढचा मुंडा अशा प्रकारे जे काय शेप दिलं होतं ते कट करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचं. आणि आता आपल्याला बाकीचे पार्ट्स पण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत. इथं क्रॉसपट्टी कट करून घेत आहे मी. इथं मी क्रॉसपट्टी वाढवणार नाही. डायरेक्ट कपड्यावर जेव्हा कपडा कट करणार आहे तेव्हाच मी अर्धा इंच वाढवून तिथं कपडा कट करून घेणार आहे. तुम्ही जर लक्षात राहत नसेल तर आता कटोरी जेव्हा वाढवतो आपण तेव्हाच अर्धा इंच वाढवून कटोरी कट करून ठेवू शकता. आणि इथं अशा प्रकारे मी इथं कटोरी आणि साईड पार्ट पण कट करून घेत आहे. इथं आपलं साईड पार्ट आणि कटोरी पण कट करून झालेलं आहे. आता आपल्याला अशा प्रकारे आपलं साईड पार्ट आहे आणि हे क्रॉसपट्टी आहे आणि ही कटोरी आपल्याला असंच वापरायचं नाही, आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचं आहे. आता इथं मी अशा प्रकारे चौकोनी पेपर घेतलेला आहे आणि कटोरी इथं ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला जसं आहे तसं पहिल्यांदा कटोरी ड्रॉ करून घ्यायचं आहे. मी सर्व साईजसाठी कसं माप घ्यायचं आणि गळारुंदी, मुंडा, शोल्डर किती घ्यायचं, कोणत्या मापासाठी, हे सर्व मी चार्ट सहित सांगणार आहे येत्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. कुठलेही व्हिडिओ तुम्ही मिस नाही करणार. त्यासाठी इथं अशा पद्धतीने इथं कटोरीचा आपण जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ही कटोरी वाढवून घ्यायचं आहे. इथं 30 इंचाचं कटोरी आहे, त्यासाठी मी इथं 1 इंचानं कटोरी वाढवणार आहे. इथं 1 इंच मार्किंग करून घेतलं आणि तिकडच्या साईडनेही 1 इंचाचं मार्किंग करून घेतलं. आणि आता आपल्याला हे चेक करून घ्यायचं आहे की किती येत आहे ते. इथं मी इकडं 5 इंचाचं आलेलं आहे, तर इथं जे 1 इंचाचं मार्किंग केलं होतं तिथं पण आपल्याला 5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे.
आणि इथं इकडच्या साईडने 2 इंच 2 लाईन इतकं मी वाढवून घेतलेलं आहे, म्हणजेच 1/2 इंच एवढं, म्हणजे मार्जिनसाठी शिलाईमध्ये तेवढं जाणार आहे त्यासाठी. आता आपल्याला कटोरीला शेप देऊन घ्यायचा आहे. इथं वरच्या बाजूने मी 3 लाईन इतकं टेपच्या 3 लाईन इतकं वाढवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथं कटोरीचा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला हे 1-1 इंचाचं जे मार्किंग केलं होतं तिथून पूर्ण कटोरीचं जे काय माप येतं त्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे. इथं टोटल 7 इंच येतं, तर 7 इंचाचं मी निम्मं करून घेतलं 3.5 इंच. किंवा तुम्ही अशा प्रकारे टेप फोल्ड करूनही सेंटर काढू शकता. अशा पद्धतीने मी इथं सेंटरवर एक मार्किंग करून घेतलं आणि सेंटरपासून खाली 1.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं मी 1.5 इंचाचं एक मार्किंग करून घेतलं आणि आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही साईडने आपलं बरोबर माप कुठं येतं ते. इथं मी अशा प्रकारे चेक करून घेत आहे दोन्ही साईडने कुठं येतं ते. तर आपल्याला आपलं 4-4 इंचाचं माप हे दोन्ही साईडने बरोबर आलेलं आहे. तर ते जिथं काय आपलं 4 इंचाचं मार्किंग येतं तिथं एक मार्किंग करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं कटोरीचं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. जे काय आपण शेप दिलेला आहे ते शेपवरच आपलं कट झालं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मी 28 इंच छातीचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग याआधी चॅनलवर अपलोड केलेलं आहे. जर कोणी बघितलं नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये मी डीप गळ्यासाठी ते कटिंग दाखवलेलं आहे. इथं अशा प्रकारे आपलं कटोरीचं कटिंग करून झालेलं आहे. इथं आपलं पूर्ण कटोरीचं इथं कटिंग करून झालेलं आहे. अशा प्रकारे पूर्ण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार.